के पूर्व अध्यक्ष व पूर्व केंद्रीय मंत्री श्रीमान रावसाहेब दानवे पाटील, श्रीमान भागवतजी कराड साहब खासदार, श्रीमान अशोकरावजी चौहान महाराष्ट्र राज्य के पूर्व मुख्यमंत्री, श्रीमान अतुल जी सावे के हमारे राज्य के मंत्री, राष्ट्रीय सचिव आमदार सो पंकजाताई मुंडे, राष्ट्रीय सचिव विजयताई राहटकर, श्रीमान खासदार अजित गोपछड़े जी, इन्हीं सभी के मार्गदर्शन पे इस संवाद बैठक का आयोजन किया है। और निश्चित स्वरूप से एक कार्यकर्ता को अपना चेतना देने के लिए जे दरवाजा एक मिनिट लवकर त्याचा निर्णय होईल आणि सुरुवातीपासून सकारात्मक समन्वयाने सगळं चालू आहे। समोर येतोय की 160 जागा भाजप, 80 ते 85 जागा आपल्या आणि अजित पवार गटाला 60 ते 65 जागा। काय म्हणजे आम्ही विचारत नाही की किती ठरलं, पण जे होईल ते समन्वयाने संमतीने आणि कुठलाही जे तुम्हाला वाटते तसं काही नाही। बैठक सकारात्मक झाली आहे, लवकरच आपल्याला निर्णय झालेला दिसेल। आज खरं तर जे एन्काउंटर झालेलं आहे त्यामुळे आरोप प्रत्यारोप होत आहेत, विशेषतः आपल्यावरती आरोप झालेले आहेत की जनता एन्काउंटर करेल शिंदेचं, शिंदेचं एन्काउंटर करेल। खरं म्हणजे मी एकच सांगतो, अशा वृत्तीचे जे लोक आहेत, ज्यांनी लहान मुलींचा लैंगिक अत्याचार केला लहान छोट्या बच्चूवर, अशा प्रकारच्या आरोपींना फाशी द्या, तात्काळ फाशी द्या, ताबडतोब फाशी द्या म्हणून रेल रोको केला, आंदोलनं केली, सर्व विरोधी पक्ष तात्काळ फाशी द्या म्हणून सांगत होता आणि तोच विरोधी पक्ष आता आरोपीची बाजू घेतोय। आज दुर्दैवाची बाब आहे। खरं म्हणजे जनता उघड्या डोळ्यांनी पाहते आहे, म्हणजे मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार हा विरोधी पक्ष करतोय आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। मी कालही म्हणालो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने त्यांची झोप उडवलेली आहे आणि म्हणून या अशा अतिशय संवेदनशील प्रकरणामध्ये अशा प्रकारचे आरोप करणं, ही आरोपाला ही जनता बरोबर योग्य वेळी उत्तर देईल आणि यांची जागा दाखवेल, एवढंच सांगतो। विरोधकांचे म्हणजे हे दुटप्पी भूमिका आहे ना, एकदा फाशी द्या म्हणून सांगताय, ताबडतोब म्हणजे याला शासन करा आणि दुसरीकडे अशा प्रकारचं हे करून त्या ज्या मुलीच्या बद्दल ज्या पालक जे आहेत आणि जो आक्रोश होता त्याबद्दल कुठलाही विचार न करता फक्त राजकारण करायचं, हे राजकारण करणाऱ्यांना ही जनता जी आहे, महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि बरोबर त्यांचा हिशोब करायचा। नवरात्रीमध्ये येईल का भाई एक मिनिट, अमित भाई हातवर गिरे प्रवीण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर एक सचिन मोबाईल माग घ्या थोडासा, सचिन महाराष्ट्र मोहसिन भाई थोड़ा पीछे ना, मेरा बाइक चल रहा है। हा दौरा आयोजित केलेला आहे अरविंद भाई मोबाईल आज दुपारी नागपूरला जातो, डोकं खाली करा ना, संध्याकाळी संभाजीनगर घेता का यार तुम्ही प्रवीण तुम्ही ऑडियो सुनने का रहता हमारे कैमरे उद्या दुपार नंतर कोल्हापूर अशा प्रकारचा हा दौरा आहे। साधारणतः विदर्भ, मराठवाडा, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी पक्षाचे जे काही प्रमुख कार्यकर्ते, बूथ प्रमुख असेल, आमदार असेल, खासदार असेल, सचिन थोडा पिछले या ठिकाणचे मंडल अध्यक्ष जवळपास निवडा 1 ते 1,500 कार्यकर्त्यांसाठी थोडा उधर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आगामी निवडणुका भारतीय जनता पार्टीला जिंकण्यासाठी एक रचना या बैठकीमध्ये तयार करण्यात आली।
कार्यकर्ते मोबाईल पण मोहसिन भाई केला. मला असं वाटतं की कार्यकर्त्यांची उपस्थिती त्यांच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी असा विश्वास आम्ही अमित भाईला दिला. महाराष्ट्रात पहिल्यापेक्षाही जास्त सीट्स या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकेल. NDAचे जे आमचे सहयोगी पक्ष आहे ते सुद्धा या ठिकाणी जागा वाटपासून आमची नेते मंडळी जागा वाटपाच्या शांत बस यार दोनों. आणि आत्ताही मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा सचिन आणि अमित भाई आणि आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे एकत्र बसलेले आहेत. जागेच्या संदर्भात कुठलाही वाद आमच्यात आणि आमच्या मित्रपक्षात नाही आहेत. समोपचारानं या सगळ्या चर्चा होत आहेत आणि ज्या टायमाला अंतिम जागा वाटप होईल त्यावेळेस आम्ही प्रेसमध्ये कोणती जागा कोण लढवल याचं जाहीर करू. यस, थँक्यू दादा.